आमच्या मनामध्ये इच्छा आली की अन्नदान सुरू करायचं. ही फक्त एक प्रेरणा निर्माण झाली मनामध्ये. ही मनामध्ये प्रेरणा आली आणि हा म्हणता इमारत झाली, एकदम टोलेजंग इमारत. त्यानंतर मला वाटायला लागलं की इथे जो प्रसाद घेतो त्याने जमिनीवर नाही बसलं पाहिजे, त्याने व्यवस्थितरित्या बसून शांतपणे जेवावं, स्वच्छता राहावी, टापटीपणा राहावा. आपोआप त्या बसण्यासाठी स्टीलची टेबलं आली. त्यानंतर हे बंद नाही पडलं पाहिजे, नेहमी चालू राहिलं पाहिजे. हा म्हणता त्याची व्यवस्था होऊन गेली. आणि आज अशी परिस्थिती आहे की आपल्या इथे अन्नदात्यांना वेटिंग लिस्टवर 3-3, 4-4 वर्ष राहावं लागतं आहे. हे कोण करतो? तो रुक्मिणीकांत करतो, म्हणजे शेगावचा गजानन महाराजच करतो आमचा. ज्याला मी परब्रह्म मानलं ते परब्रह्मच. हे सगळे जे सुख सोहळे आहेत मागावं लागतच नाही. भगवंत आपल्या ऋणामध्ये त्या भक्ताच्या राहत असतो. त्यामुळे त्या ऋणातून कसं उतराई होता येईल ही त्याची कसरत असते. जसा तो भक्त भगवंताच्या ऋणामध्ये कसा राहता येईल हा सातत्यानं प्रयत्न करतो. आम्ही लोक काय करतो की भगवंताच्या ऋणातच राहता आलं पाहिजे, त्याच्या चरणाचंच दास झालं पाहिजे, त्याच्या चरणाचीच म्हणजे त्याच्या पायातलीच वाहन आपण राहिलो पाहिजे, तरच त्याच्यामध्ये आम्हाला सौख्य वाटतं, आनंद वाटतो. तसं भगवंतालाही वाटत असतं अशा भक्ताबद्दल की त्याचं ऋण माझ्यावर फार मोठं आहे आणि त्यामुळे त्याला ज्यावेळी चान्स मिळेल त्यावेळेला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबातलं उदाहरण मी सांगतो, तुम्हाला पटकन कळेल. एखादं मूल अत्यंत हुशार असतं, आईवडिलांच्या मर्जीनुरूप वागत असतं, अतिशय प्रामाणिक असतं आणि ते कसलीच तसदी आईवडिलांना देत नाही. मग त्याचा शिक्षणाचा खर्च जरी असला तरी ते इतकं हुशार असतं, त्यातला स्कॉलरशिप, बक्षीस, अमुक तमुक मिळत असतात, त्यातून त्याचा सगळा खर्च होत असतो. मग वडिलांवर पण दडपण येतं की अरे तो काहीच मागत नाही आणि सगळं तो त्याचं तोच करतोय. मग कधी ज्यावेळी चान्स मिळेल, मग त्याचा वाढदिवस असेल किंवा त्याला गाडी घेऊन दे किंवा त्याला अमुक घेऊन दे, ते गरज नसली, तो मागत नसला तरी आणून देतात. आणि ते मग त्यानं घेतलं की इतकं अप्रूप वाटतं आईवडिलांना, अरे माझ्याकडून माझ्या मुलानं स्वीकारलं म्हणून. तसंच भक्ताचं आणि देवाचं नातं असतं की ज्या वेळेला ह्या आमच्या मनामध्ये जे इच्छा निर्माण होतात, ह्या इच्छा निर्माण झाल्यानंतर माझ्या परमात्म्याला, माझ्यासाठी परमात्मा गजानन महाराज आहे, गजानन महाराजांना इतका आनंद वाटतो, चला मी ह्याच्या अन्नदानाची इच्छा होती ती पूर्ण केली. काय झालं, ह्याला ब्लड डोनेट करायचं होतं, ती इच्छा पूर्ण केली, ह्याचं टार्गेट पूर्ण करून टाकलं. हा देवाला आनंद, हा गजानन महाराजांना आनंद होतो की मी ह्यांना ठरवलं होतं की मिलिटरीला रक्त द्यायचं किंवा रक्तदान शिबिरं घ्यायची किंवा गोरगरिबांना हे असं असं द्यायचं, हे ठरवलं होतं. अरे 1 नंबरमध्ये आपण करून टाकलं. असं महाराजांना आनंद होत असतो. आणि आम्हाला आनंद काय होत असतो, अरे मी माझ्या मनात नुसती इच्छा प्राप्त करावी धरावी की रक्तदानाची ही अशी इच्छा आहे किंवा मला आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीनं गेलं पाहिजे, वेळ कमी आहे, त्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीनं गेलं पाहिजे, ह्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर बांधून आपल्या जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालवा. मग त्याने खजिन्यात 175, 150, 200 ॲडिशनल इंजिनियरचा खजिनाच उभा करावा. एकापेक्षा एक कोणतरी कुठे भेटणार आणि सांगणार, स्वामी मी IT मध्ये आहे, मला इतक्या वर्षाचा ह्या क्षेत्रातला अनुभव आहे. मग मी म्हणणार, मग तू येतोस काय विचारता, स्वामी हक्कानं सांगा. अशा प्रकारचा खजिना त्यानं उभा करावा आणि आमच्या मनामध्ये आलेल्या ज्या आकांक्षा असतात, इच्छा असतात ते त्यानं पूर्ण कराव्या. हा आज अनुभव आम्ही आजसुद्धा घेतो आहे. हा द्वापार युगातला अनुभव भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलेला आहे. या कलियुगात आणि कलियुगाच्या अंतिम क्षणीसुद्धा हे सत्यामध्ये उतरलेलं आहे आणि त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे. की जसं तुकोबरायांची प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी विठुराया वेगवेगळ्या रूपात येऊन काम करायचे, नामदेव महाराजांची सेवा केली त्याने, तुकोबरायांची गुरं ओढली, तशी माझी प्रत्येक गोष्ट
अशी कुठलीच गोष्ट नाही की ती गजानन महाराज माझी पूर्ण करत नाही. प्रत्येक गोष्ट मनात यायची खोटी की ते वेगळ्या फॉर्ममध्ये विठ्ठल ज्यावेळेला येतो देवाकडे तर कधी श्रीखंड बनून येतो ना. माझ्याकडे कधी विनोद बेलकर बनून येणार ना तो. मला एखादं सॉफ्टवेअर बनवायचं आणि ते इमिजिएटली पाहिजे म्हणजे पाहिजे तर तो विनोद बेलकर बनून येणार आणि माझं ते काम करून देणार. तो असं नाही म्हणणार माझं नाव गजानन नाही म्हणून, परंतु तो येणारच आणि माझा दास होण्याचा प्रयत्न करणार. पण त्याच्यापेक्षा मला आनंद काय, मी त्याचा दास आहे. हे असं एकमेकांचं जीवाभावाचं प्रेम असतं आणि जीवाभावाच्या नात्यातून ते घडत असतं. आपण फक्त करायचं काय असतं, आपला जीव आणि भाव त्याच्या चरणावर समर्पित करायचा. तुला तारायचं असेल तर, तुला मारायचं असेल तर मार, तुला ठेवायचं असेल तसं ठेव, मी तुझा गुलाम आहे. गजानना तुझ्या आम्ही पायातील वाहणं, त्या मी तुझा गुलाम आहे. मला बाकी काय कळत नाही, मला ते अमुक करतो तमुक करतो असलं काय करू नकोस. तुझ्या चरणाची सेवा. मगाशी आता आमच्या प्रवचनकार मानेनी काय सांगितलं, त्यानं जाऊन त्या छोट्याशा मुलांना जाऊन राजाचा हातच पकडला. राजानं विचारलं, अरे तुला जे पाहिजे ते सगळं ठेवलेलं आहे बाळा, त्यातलं काहीतरी घे. तो मुलगा काय म्हणाला, महाराज हे सगळं जे आहे ते मला मिळेलच, पण तुमची प्राप्ती व्हावी ही माझी अपेक्षा आहे. म्हणजे त्या मुलाचा दृष्टिकोन काय, जो एवढं देऊ शकतो तोच जर माझा झाला तर एक कशाला मागायचं, जे हवं ते मिळणार. संत नेमकं तेच करतात. ज्ञानी माणसानं तेच करायचं असतं. ज्ञानी माणसाची हीच जबाबदारी असते की जन्माला घालणारं कोण हे नक्की कळलं ना की आईवडील नाही आहे म्हणून. जन्माला घालणारा आईवडील नाही आहे, ते निमित्त आहे. त्यांच्या पोटातून तो जन्माला येतो माणूस, परंतु जन्म घालणं हे परमेश्वराची जबाबदारी आहे. तर जन्माला त्या भगवंतानं घातलेलं आहे एवढं जर निश्चित आहे. त्याने हात दिले, त्याने पाय दिले, त्याने तोंड दिलं, त्याने भूक दिली, त्याने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हे सगळं जर त्याने दिलेलं आहे हे निश्चित आहे तर त्याचं होऊन राहणार. कशाला विकार आपल्या पुढे वटवट करतील. पुढे सांगितलंय भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलंय, मग हे विकार वटवट काहीच करू शकत नाहीत. जे आपल्याला भीती असते ना, नाही ना पण ते जमत नाही, मला अमुक होणार नाही, माझ्याकडून ते कसं शक्य आहे, त्या भगवान कृष्ण सांगतो ते शक्य आहे. उगाच तू आपला बागुलबाव करतोस आणि पळवाटा शोधतोस. तर असं शोधण्याची गरज नाही. ज्या वेळेला मनानं समर्पित झालेला असतो माणूस, एखाद्या मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम बसतं. आईवडील किती सांगतात, कार्टे त्या पोराबरोबर जाऊ नकोस, नाही मला तू पाहिजे, तोच पाहिजे, तो तुला पोसू शकणार नाही, नाही तोच पाहिजे. मग जा आम्ही आत्महत्या करू. ती थोडा वेळ गप्प बसते, पण तोच हवा. आईवडिलांनी आत्महत्या करू दे, नाही तर आईवडिलांनी काही करू दे, ती दिवाणी झालेली असते ना. भक्तीमध्ये दिवाण व्हायचं असतं की जो आपण गुरु शोधलाय तो जर योग्य आहे ही खात्री झाली तर त्याच्या प्रेमामध्ये आपण दिवाणं झालं पाहिजे.